युवराजांविरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय। आम्हाला हे तेच वाटतंय। मातोश्री, जे भल्या भल्यानं जमलं नाही ते त्यांनी केलं, आणि का केलं तर आपल्या आऊसाहेबांचे संस्कार। त्यांनी ठरवूनच युवराजांना घडवले। हे कुभांड आहे हेच खरं। ती बिचारी गोदावरी एकदा सापडली की मग चिंता नाही। एक सांगू मातोश्री, स्वराज्यात आता बदअंमल होत नाही। राज्याभिषेकापासून तर नाहीच नाही। जे चोर दरोडेखोर होते ते सुद्धा आता स्वराज्यात सामील झाले। शेताभातात एकटी स्त्री जाते, पण तिच्याकडे डोळा वर करून बघायची हिंमतही होत नाही कोणाची। याचं कारण म्हणजे आपल्या आबासाहेबांचा धाक आणि आऊसाहेबांची शिकवण। खरं आहे। तुकाराम महाराजांचं परकीय नारी रखुमाई समान हे सूत्र रयतेने अंगीकारलंय। पण मग स्वराज्याच्या सुरणीसांच्या वाड्यातून एक स्त्री पळवली जाते असं होईल? आपल्या आबासाहेबांना वाईट वाटेल असं कृत्य कोण करेल? नाहीच की हो सूनबाई। मातोश्री, याचा अर्थ पळवणारा कोणी लांबचा नाही। कोण आहे बाहेर? जी। सत्रेवर कोणी पंत असतील तर आम्ही याद केली असा निरोप द्या। जी। सूनबाई, तुम्ही जे बोललात ते आमच्या ध्यानी आले नाही। मातोश्री, या गोष्टीचा नीटपणे सावध शोध घ्यायला हवा। काय गोंधळ चाललाय? अहो, तो केदारजी आलाय न्याय मागायला। नुसता गोंधळ घातलाय त्यानं। त्यात महाराज गडाच्या रोखाने यायला लागलेत असा निरोप आहे। अगं बाई, तुम्ही त्यांची तक्रार घेतलीत? हो। त्यांना समजावून सांगा, गडावरून खाली पाठवा। एकतर एवढ्या दिवसानंतर महाराज गडावर येत आहेत। आल्या आल्या त्यांच्या कानावर ही तक्रार जायला नको। जी, आपण चिंता करू नका। मी समजून सांगतो त्याला।